नमस्कार, माझं नाव योगेश गोपाळ सपकारे, राहणार करंज, तालुका जिल्हा जळगाव. आपण हे जैनचं टमाटर लावलंय. आगोमीन व्हरायटी आहे त्याची. आपलं लागवड ही नोव्हेंबरची आहे. 28 नोव्हेंबरची आपली लागवड आहे. 1.25 ते 1.5 महिन्याचं येणारं पीक आहे आपलं. लावणीचं अंतर 5 फूट आहे आणि रोप ते रोप आपलं 1.25 फुटाचं अंतर आहे आपलं. रोप लावण्याच्या अगोदर मल्चिंग केलेली आहे. मल्चिंग करण्याच्या अगोदर आपण रासायनिक डोस बरोबर प्लांट दाणेदार वापरलेला आहे. लागवडीनंतर आपण 2-3 दिवसांनी प्लांटोरायझा आणि प्लांटो ड्रिपची ड्रिंचिंग केलेली आहे. पहिल्या फवारणीला कीटकनाशक, बुरशीनाशक, आर्नेट आणि पिस्टमची फवारणी केलेली आहे. दर 8-10 दिवसांनी ड्रिपमधून आपण प्लांटो ड्रिप, प्लांटो मायक्रो आणि पिस्ट्रीम सोडलंय. हे सोडल्यानंतर रोपची ग्रोथ वगैरे चांगली झाली आणि लवकर सेट व्हायला मदत भेटली आपल्या रोपांना. फुलं लागण्याच्या वेळेस आपण प्लांटो GA, प्लांटो पिस्ट्रीम हे सोडलंय. त्याच्यामुळे फुलांची संख्या वाढली आणि फुलगळती थांबली आणि त्याचं रूपांतर फुलांचं फळांमध्ये झालं. प्लांटोची ट्रीटमेंट नंतर आपलं माल चांगला आला आपल्याला आणि क्वालिटी चांगली आहे आपल्या शेतात. टोमॅटोची क्वालिटीमुळे आपल्याला जैनची मागणी आहे भरपूर. त्याच्यामुळे आपण जैनला माल देतोय आणि आतापर्यंत आपलं शेतातनं 400-500 कॅरेट टोमॅटो निघालंय. प्लांटो वापरल्यानंतर आपलं झाडांची रोगप्रतिकार शक्ती आणि फळांची साईज वगैरे आणि लागवड चांगली झाली आहे, ज्याच्यानं अजून आपलं उत्पन्न वाढवी मदत होईल. मागील 4-5 वर्षापासून मी प्लांटो कृषी तंत्राचा वापर करतोय. यावर्षी मी पहिल्यांदा टोमॅटोसाठी प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे. मागच्या वर्षी मी 3000 पर्यंत केळीचे रोप लावलेली होती. त्यात सरासरी मला 1000 रोपासाठी 3.5 ते 4 लाखाचं उत्पन्न मिळालंय. यावर्षी आपण टमाट्यासाठी प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे. त्याच्यात आपल्याला 10 ते 15 हजाराचं म्हणजे प्लांटो कृषी तंत्राचा खर्च लागलेला आहे. ते खर्च वजा करून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळालेलं आहे. यावर्षी मार्केट जरा डाऊन चालू आहे, तरी उत्पन्न आपलं चांगलं असल्यामुळे आपल्याला काही जाणवलं नाही. यावर्षी टमाटर सोबतच आता मी मिरची लागवड पण केलेली आहे. त्याला सुद्धा आता आपल्याला प्लांटो कृषी तंत्राचंच ट्रीटमेंट करायची आहे. कृषी तंत्राची तुमची आमची सर्वांची बळीराजाच्या समृद्धीची